नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय मुंबई तक. महाराष्ट्र सध्या गारठलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या दिवसेंदिवस जर आपण बघितलं तर थंडी वाढतच चाललेली आहे. पण अशातच आता हवामान विभागानं काही भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे. हे जिल्हे नेमके कोणते आहेत, पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे, कुठे कशा प्रकारची थंडी असणार आहे, कुठे ढगाळ वातावरण असणार आहे, कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज. आता इकडे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आपल्याला दिसत आहे. या डीप डिप्रेशनचं, या कमी दाबाच्या पट्ट्याचं पुढे जाऊन चक्रीवादळात सुद्धा रूपांतर होऊ शकतं आणि हळूहळू त्यामुळे भारतामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतो. पावसाचा इशारा याच्यामुळे देण्यात आपल्याला येऊ शकतो. इकडे जर तुम्ही बघितलं तर अरबी समुद्रातून काही जे वारे आहेत ते आपल्याला महाराष्ट्र, हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या भागामध्ये इकडे जर तुम्ही झूम करून बघितलं तर इथे येताना दिसत आहेत. हे जे वारे आहेत त्याच्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार आहे आणि याच ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून 11 तारखेनंतर काही भागांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हे भाग कोणते आहेत हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कुठल्या भागामध्ये कशा प्रकारची थंडी आहे, कुठल्या भागात कशा प्रकारचं तापमान आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. इकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात कमी तापमान म्हणजेच सगळ्यात जास्त थंडीचा तडाखा कुठल्या भागाला असेल तर ते आहे जळगाव जिल्ह्याला. उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या थंडीची नोंद करण्यात आलेली आहे. जवळजवळ 8 डिग्री सेल्सिअस इकडे काल तापमान होतं आणि आज जर आपण बघितलं तर ते 8.2 डिग्री सेल्सिअस आहे. इकडे पुणे जर आपण बघितलं तर 12.7 डिग्री सेल्सिअस, सांगली 15.5 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 9.8, नाशिक 12, जळगाव 8.2, परभणी 11.5, नगर 12.5, मुंबई 19, अकोला 11, गोंदिया 9.4, संभाजीनगर 10.3, नागपूर 10.2 डिग्री सेल्सिअस असं आपल्याला इकडे सगळीकडे जर तापमान तुम्ही बघितलं दिसेल. सगळ्यात कमी तापमान कुठे असेल तर गोंदिया एक आहे, जळगाव एक आहे, दुसरीकडे आपण बघितलं नागपूर म्हणजेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त थंडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुढच्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे ते जर आपण बघितलं तर 8 ते 10 म्हणजेच पुढचे 2 दिवस महाराष्ट्रात कोरडं वातावरण असणार आहे. थंडी जास्त असली तरी पाऊस कुठे नसणार आहे, ढगाळ वातावरण नसणार आहे. पण 11 जानेवारी नंतर मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या थरी बरसणार आहेत. तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे. आता हे कुठले भाग आहेत तर कोकण, गोवा आणि मराठवाड्यामध्ये पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर तिथे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच 11 तारखेनंतर कोकण त्याचबरोबर मराठवाड्याचा सुद्धा काही भाग जर आपण बघितला तर तिथे आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसताना दिसणार आहेत. त्याच्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी थंडी वाढणारच आहे, पण त्याचबरोबर पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. तर हे काही भाग होते. जर आपण बघितलं तर पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता. उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या भागांमध्ये थंडीचा तडाखा जो आहे तो वाढणारच आहे. पण त्याचबरोबर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर आज असेल किंवा काल असेल मोठ्या प्रमाणात थंडीची नोंद झालेली होती आणि उद्या सुद्धा ही थंडी वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसू शकतात असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.